आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची कोलकात्याच्या रेड रोडवर योग साधना। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 35,000 नागरिकांनी केली योग साधना। 35,000 लोकांसह पंतप्रधान मोदींचा योगाभ्यास। मुंबईतील जुहू बीचवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा। योगोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची उपस्थिती। आंध्र प्रदेशच्या लबीपेटमध्ये इंदिरा गांधी स्टेडियमवर 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन अगदी उत्साहात साजरा। योग दिनाला योगगुरू बाबा रामदेव यांची विशेष उपस्थिती। उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार। सरसकट कर्जमाफी, राज्यावर दुष्काळाचं सावट, वाढती गुन्हेगारी यासह विविध विषयांवरून अधिवेशन गाजणार। उद्यापासून 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, वरुण सरदेसाई आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये मध्यरात्री बैठक। कैलास पाटलांकडून ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीसाठी भेट। ओमराजे पक्षातच राहावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार। बैठकीनंतर कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजेंच्या कुटुंबाची विचारपूस करायला पक्षाच्या वतीने भेट घेतली। भेटीनंतर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया। ओमराजे पक्षात राहावे यासाठी थेट मातोश्रीवरून हालचाली। मातोश्रीवरील धाराशिव लोकसभेच्या बैठकीत ओमराजे यांची मनधरणी करण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। मातोश्रीचा निरोप घेऊन कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली। रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून इकडे आले। एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचं। ठाकरेंचे नेते आणि ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका। ओमराजेंना परत घ्यायचं का, हा उद्धव ठाकरेंचा प्रश्न। उद्धव ठाकरे म्हटले तरच ओमराजे निंबाळकर यांना परत घेतील। चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही, ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। तर ओमराजे आज गोवर्धनवाडी शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। पुढील राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता। ओमराजे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। मी उद्धव आणि आदित्य ठाकरेंबद्दल काही बोललो नाही, त्यांच्याबद्दल कधीही बोलणार नाही। आज नाही, उद्याही नाही आणि भविष्यातही नाही, ओमराजे निंबाळकरांनी केलं स्पष्ट। तळ्यात मळ्यात असू देत, पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवर। ज्यांना परत यायचंय त्यांनी यावं, ठाकरेंचं मन मोठं आहे। बंडखोर खासदारांवरील प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर। टीएमसी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी पक्ष सोडण्याचं कारण सारखंच आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवर चर्चा, सूत्रांची माहिती। निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्वत्र बॅनरबाजी। अख्ख्या मुंबईभर शहांच्या स्वागताचे होर्डिंग मिंधे सेनेने लावले। त्यांचे पक्षप्रमुख येत आहेत, स्वागत तर होणारच। संजय राऊतांची टीका। ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात। ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक। ओमराजेंनी नकार दिला तर ऑपरेशन यशस्वी होणार नाही। 5 खासदारांची धाकधूक वाढली। उद्धव ठाकरेंचा 27, 28 आणि 29 जून रोजी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। यवतमाळपासून दौऱ्याला सुरुवात होणार, तर शिर्डीमध्ये दौऱ्याचा शेवट होणार। ठाकरेंच्या सेनेचे बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नाला हजेरी। संजय दिना पाटलांनी रात्री 12 वाजता रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली। पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटलांचं पहिल्यांदाच TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात ते कैद झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरा सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली। जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या विवाह सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते। ओमराजे यांचं तळ्यात मळ्यात चाललं आहे का, निकाल उलटा लागला। तुम्ही जगदंबेची शपथ खाल्ली होती, ती खोटी झाली आणि जगदंबेने तुम्हाला धडा दिला। चंद्रकांत खैरेंची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका। ओमराजे यांना परत घ्यायचं का, हा उद्धव ठाकरे यांचा प्रश्न आहे। चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। ओमराजे मानसिकदृष्ट्या ठीक नाही। काल ते पक्ष नेतृत्वाविषयी काय बोलत होते। ओमराजे राजकीय चक्रव्यूहात अडकले। बाकीचे 5 बंडखोर त्यांना सुधरू देतील का, ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल।
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी 20 वर्षांनंतर दोषमुक्त. माफीचा साक्षीदार खोटा बोलत असेल तर खटला दाखल करता येईल, कोर्टाचं निरीक्षण. निकाल दुर्दैवी, हायकोर्टात दाद मागणार. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालावर ओमराजे निंबाळकरांची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया. पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा. शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले. एकनाथ शिंदेंची माहिती. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. पद्मसिंह पाटलांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांची प्रतिक्रिया. पद्मसिंह पाटलांविरोधात षडयंत्र रचल्याचाही आरोप. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपीच्या निर्दोष मुक्ततेविरोधात सीबीआय हायकोर्टात जाणार. सीबीआयची अधिकृत माहिती. 100% खात्री होती हा खून डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी केलेला नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. स्वीकृत दर्शनी पहिल्या निकालात पद्मसिंह पाटलांची निर्दोष मुक्तता, आव्हाडांचं वक्तव्य. ओमराजे निंबाळकरांचा विश्वासघात झाला. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया. ओमराजेंना सोबत राहायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अनिल देसाईंची माहिती. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येच्या निकालावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. कोर्टाचा निर्णय धक्कादायक, अंजली दमानी यांचं ट्विट. जर ओमराजे निंबाळकर युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असतील, ज्यात त्यांच्या वडिलांच्या हत्येतील प्रमुख आरोपीच्या भगिनी आहेत, आणि हे केवळ पैशासाठी होत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. दमानी यांचा घणाघात. आम्ही शरद पवारांसोबतच आहोत. कोण कुठे जाते याच्याशी घेणं देणार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फुटीच्या चर्चांवर खासदार सुरेश म्हात्रेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. 27, 28 आणि 29 जून रोजी उद्धव ठाकरेंचा दौरा. यवतमाळपासून दौऱ्याला सुरुवात होणार, तर शिर्डीमध्ये दौऱ्याचा शेवट होणार. 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा. खासदार फुटल्यानंतर डीके शिवकुमार आणि उद्धव ठाकरेंची भेट. कायदेशीरदृष्ट्या ऑपरेशन टायगर फेल करण्यासंदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती. आधी शिंदेंचं नाव घेताना गट बोलावं लागायचं, आता मात्र शिवसेना एकच. अमित शहांचं कोल्हापुरातील सभेत विधान. कोणताही गट शिल्लक नाही, आता एकच शिवसेना, शहांचं वक्तव्य. आताची फोडाफोडी म्हणजे अमित शहांची 2029 साठीची तयारी. खासदारांच्या फुटीवर राज ठाकरे यांचं मोठं विधान. तयारीत रहा, वर्षभरात काही होऊ शकतं, राज ठाकरेंचा इशारा. शिंदेंची शिवसेना अमित शहांची 4 वर्षाची टेस्ट ट्यूब बेबी. मग 4 वर्षाच्या गटाला 60 वर्षाचं सर्टिफिकेट कसं? संजय राऊतांची अमित शहांसह शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. तर टेस्ट ट्यूब बेबीचा सवाल करणाऱ्यांचा जन्म काँग्रेसच्या कुशीतला. राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांचा पलटवार. राज्यात दुष्काळासारखी स्थिती, पण राजकारणी आमदार खासदार फोडण्यात व्यस्त आहेत. ठाकरेंच्या खासदार फुटीवरच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. जनतेच्या मतांना काहीच किंमत नाहीये, असंही केलं वक्तव्य. तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्र ओळखतो. राज ठाकरेंच्या टीकेला निलेशचंद्र मुनींचं प्रत्युत्तर. माझ्या केसांबद्दल उत्तर द्यायला बांधील नसल्याचं सांगत वैयक्तिक टीकेला उत्तर देणं टाळलंय. बंडखोर 2 खासदारांसाठी शिवसेनेत स्वागत, अशा आशयाचे बॅनर झळकले. कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटलांच्या मतदारसंघात ओमराजेंचे बॅनर, तर संजय दिना पाटलांसाठी भांडूपमध्ये बॅनरबाजी. खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ वाशिमच्या मानोरा गावात आंदोलन. संजय देशमुखांच्या प्रतिमेला जोडी मारून निषेध व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा. नागेश आष्टीकरांच्या माणसाने फोन करून धमकी दिल्याचा अंधारेंचा आरोप. गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना वायप्लस सुरक्षा देऊन सरकार खून करणाऱ्यापर्यंतची सवलत देणार आहे का, अंधारे यांचा सवाल. सुषमा अंधारे नीतीहीन, अंधारे सरड्यासारखे आहेत. ठाकरेंवर त्यांनी अनेकदा टीका केली. खासदार नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांची सुषमा अंधारेंवर टीका. माहिती अधिकार कायद्यात बदल केल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची सरकारवर नाराजी. अण्णा हजारेंकडून सरकारला उपोषणाचा इशारा. माहिती अधिकार कायद्याचा वापर करून माहिती मागवतानाचा खर्च वाढला. इचलकरंजी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून 2 मोठ्या घोषणा. शिरोळ तालुक्यातील दानवामधून नवीन पाणी योजना राबवणार. इचलकरंजीला 2051 पर्यंत पुरेल इतकं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल, फडणवीसांची घोषणा.
दादरच्या सुशोभित छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या कामाचं आदित्य ठाकरे यांच्याकडून उद्घाटन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं दर्शन घडवणारे भित्तिशिल्पाच्या कामाचं उद्घाटन. अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्षांकडून खासगी गाडीला लाल निळे फ्लॅशर दिवे लावल्याचा प्रकार. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटलांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाला केराची टोपली. विरोधकांकडून कारवाईची मागणी. ऑगस्टमध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यात ओबीसी मंडल यात्रा काढणार. विदर्भातील ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर वडेट्टीवारांची माहिती. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदर्भातील नेते आमरण उपोषण करणार. वडेट्टीवारांचं वक्तव्य. आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला मुंबई पालिकेकडून 1000 कोटींचं अनुदान मिळणार. यातील 500 कोटींची रक्कम 6 जूनला देण्यात आली. मात्र बेस्ट कर्मचाऱ्याचा संप अजूनही सुरूच. महिला सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना सुरू. महसूल विभागाकडून शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांना देण्याचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून योजना सुरू. परभणीतील यशवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात मोठी दुर्घटना. सभा मंडपाचं छत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची मदत जाहीर. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे 5 तरुण बुडाले. समुद्र खवळलेला असल्याने बचाव कार्य थांबवलं. उद्या पुन्हा कोस्टगार्ड आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जाणार. अफगाणिस्तान विरुद्धच्या 3ऱ्या वनडेत 9 गडी राखून भारताचा विजय. यशस्वी जयस्वालचं शतक. तर रोहितच्या 79 धावा. भारताने 3-0 ने मालिका जिंकली. अयोध्येतील कथित देणगी चोरी प्रकरणात 6 दिवसांच्या तपासानंतर एसआयटी पथक लखनौहून परतलं. एसआयटी पथक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना अहवाल सादर करण्याची शक्यता. पेपर फुटीनंतर देशभरात आज नीटची फेरपरीक्षा. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच असणार. खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून आजचे मेगा ब्लॉक रद्द. नागपूर महापालिकेकडून नीट 2026 परीक्षार्थी आपली बसची मोफत विशेष बस सेवा. प्रवेशपत्र दाखवल्यास मोफत प्रवासाची सुविधा. तर परीक्षा संपल्यानंतरही परतीसाठी विशेष बस उपलब्ध. पुण्यात नीट परीक्षेसाठी 27 सेंटर, 1000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सेंटर्सवर असणार तैनात. सर्व सेंटर्सवर सीसीटीव्हीची नजर. तर सोशल मीडियावरही लक्ष. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त. पोलीस प्रशासन आणि एनटीएच्या पथकाकडून परीक्षा केंद्राची पाहणी. नाशिकमध्ये नीट परीक्षा केंद्र परिसरात सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर अंतरापर्यंत जमावबंदी. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात राहणार. परीक्षा कक्षात सीसीटीव्ही आणि जॅमरही असणार. चंद्रपूर जिल्ह्यात 10 केंद्रावर आज 3301 विद्यार्थी देणार नीटची परीक्षा. सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ. 300 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात असणार. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरूच. वेळ संपल्यानंतर मैदान रिकामं करण्याचं पोलिसांचं आवाहन. तर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका. सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. अभिजित दिपकेंची मागणी. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारनं 1 कोटी मदत द्यावी. दिपकेंची मागणी. नागपुरात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा. दीक्षाभूमी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. अहिल्यानगरच्या शिर्डीत हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन. पश्चिम बंगालमधील तरुणीचा शिर्डीत मुस्लिम तरुणाने विनयभंग केल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. अमन पठाण असं विनयभंग करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचं नाव. संपात सहभागी बेस्ट कर्मचाऱ्यांना नोटीस. मेस्मा अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. लवकरात लवकर कामावर रुजू होण्याच्या सूचना. 2 दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर स्टंटबाजी. बाईकस्वारांचा धुमाकूळ. 30 ते 40 स्टंटबाजांनी गाड्या अडवून प्रवाशांना दिला मनस्ताप. अंधेरी ते बेलेपार्ले दरम्यान स्टंटबाज बाईकस्वारांचा धुमाकूळ. मुंबई उपनगरात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी. सायन कुर्ला, माटुंगा आणि मलबार परिसरात पावसाच्या सरी. पिंपरी चिंचवड महापालिकेत बदल्यांचा धमाका. महापालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात विभागांतर्गत बदल्या. एकूण 272 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी. तर बदल्यांमुळे विविध विभागाच्या कामकाजात फेरबदल.